आता आपण WH क्वेश्चन सिम्पल प्रेझेंटमध्ये करत असताना कसे करतात हे बघूया. ओके, एक उदाहरण घेऊया आपण. यू ड्रिंक टी. तू चहा पितो. पितो, पिते वगैरे, ता, पिते अशा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा मराठी वाक्याचा शेवट होतो. यू ड्रिंक टी. ओके, याचा क्वेश्चन कसा होतो? डू यू ड्रिंक टी? तू चहा पितो का? आपण नियमाप्रमाणे कसं बघितलं आहे? आय, वी, यू आणि दे आणि अनेक वचन असेल, प्लुरल असेल तर आपण डू वापरतो, किंवा मेन वर्ब असेल तर त्याला SES लावत नाही. आणि ही, शी, इट आणि सिंग्युलर असेल तर आपण डज वापरतो, किंवा मेन वर्ब असेल, फॉर एक्झाम्पल हे ड्रिंक असेल तर ड्रिंक्स वापरतो. आता इथं यूच्या ऐवजी ही, शी, इट असतं तर ही ड्रिंक्स आलं असतं. बरोबर आहे? अशा पद्धतीनं आता ह्याचा क्वेश्चन करताना आपण डू वापरलेला आहे. ओके, डू या हेल्पिंग वर्बची गरज प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला क्वेश्चन आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस करताना पडते. पण सिम्पल अफर्मेटिव्ह सेंटेन्स करत असताना मेन वर्ब हा डायरेक्ट ॲक्शन दर्शवतो, त्यामुळे तो तसाच वापरला जातो. आणि त्याचं मग क्वेश्चन आणि निगेटिव्ह करताना मात्र हेल्पिंग वर्ब डू आणि डज घेतलं जातं. आता हा क्वेश्चन एक झाला आपण डू आणि डज या पद्धतीनं केलेला. WH क्वेश्चन करताना कसं करायचं आहे? WH जे क्वेश्चनचा शब्द असेल तो तसाच्या तसा वापरून हा क्वेश्चन पुढं तसाच्या तसा लिहायचा आहे आणि रिलेटेड क्वेश्चन बनवायचा आहे. आता हे काय झालं? डू यू ड्रिंक टी? तू चहा पितो किंवा तू चहा पितो का? हा क्वेश्चन झाला. येस, आय डू असं त्याचं उत्तर असेल. नसेल तर नो, आय डोंट असं त्याचं उत्तर असेल. ठीक आहे. आता त्याचा दुसरा प्रश्न आपल्याला असं करायचा आहे की तू काय पितोस? मग WH क्वेश्चन आला नाही ते. व्हॉट आणि हा आहे तसाच प्रश्न पुढं जोडायचा, फक्त टी नाही जोडायचं, कारण आपण काय पितो हा प्रश्न विचारणार आहे. डू यू, व्हॉट डू यू ड्रिंक? काय पितो तू? व्हॉट डू यू ड्रिंक? टी और कॉफी? तू काय पितो, चहा का कॉफी? राईट. आता याचं उत्तर असेल आय ड्रिंक टी और आय ड्रिंक कॉफी, वॉट एवर. ठीक आहे. मग आता वेन, तू चहा पितो तर तू केव्हा चहा पितो? वेन डू यू ड्रिंक टी? तू चहा केव्हा पितो? नंतर तू चहा कुठे पितो? वेअर डू यू ड्रिंक टी? तू चहा का पितो? एवढा चहा तू का पितो असं विचारतो ना आपण. वाय डू यू ड्रिंक टी? का पितो तू चहा? तू कोणाबरोबर चहा पितो? विथ हुम डू यू ड्रिंक टी? विथ हुम डू यू ड्रिंक टी? बघा आता यू ड्रिंक टी, तू चहा पितोस. तू चहा पितोस का? तू काय पितोस? व्हॉट डू यू ड्रिंक? वेन डू यू ड्रिंक? तू केव्हा चहा पितोस? वेन डू यू ड्रिंक टी? तू केव्हा चहा पितोस? वेअर डू यू ड्रिंक टी? तू कुठे चहा पितोस? वाय डू यू ड्रिंक टी? तू चहा का पितोस? विथ हुम डू यू ड्रिंक टी? कोणाबरोबर चहा पितोस तू? राईट. हे अशा पद्धतीचे क्वेश्चन आपण बोलीभाषेमध्ये करू शकतो, करतात. ठीक आहे, लक्षात आलं. आता अजून एक आपण उदाहरण घेऊया डसचं. ओके, राजू ड्राइव्स अ कार. ठीक आहे. किंवा आपण बघूया राजू गोज टू शॉप. म्हणजे काय? राजू दुकानात जातो. आता इथं गोचं गोज झालं. का झालं आहे? तर राजू हा सिंग्युलर आणि थर्ड पर्सन आहे. ही, शी, इटसाठी आपण वर्बला एस किंवा ES प्रत्यय लावतो. बरोबर आहे? म्हणून इथं ES झालेलं आहे, गोचं गोज झालं. मग आता ह्याचा क्वेश्चन करताना डज येणार की नाही? गोज असल्यामुळं डज.
आता इथं एकदा डज घेतल्यावर इथं पुन्हा ES लावायची गरज आहे का गोला? नाही. डज राजू गो टू शॉप? राजू दुकानात जातो का? किंवा राजू दुकानात जातो? ओके, ह्याचं उत्तर येईल येस ही डज, आणि नसेल तर नो ही डझंट असं उत्तर येणार त्याचं. ओके, मग ह्याच्या WHनी कसे किती क्वेश्चन तयार होतील बघा. राजू कुठे जातो असा क्वेश्चन करता येईल की नाही आपल्याला. आता हा जो क्वेश्चन आहे त्याच्या मागे फक्त वेअर जोडायचं, म्हणजे कुठे. वेअर डज राजू गो? राजू कुठे जातो? त्याचं ॲन्सर हे आहे, राजू गो टू शॉप, राईट. वेन केव्हा जातो? वेन डज राजू गो टू शॉप? राजू दुकानात कधी जातो? राजू दुकानात का जातो? वाय डज राजू गो टू शॉप? राजू दुकानात का जातो? राजू कुठे जातो? राजू केव्हा दुकानात जातो? राजू का दुकानात जातो? हाव डज राजू गो टू शॉप? राजू कसा जातो दुकानात? राजू गोज बाय बस. राजू गोज बाय बाईक.